श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली संधी आता मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन मनावरील ताण कमी होईल का? कुटुंबातील मतभेद संपून आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल? विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा किती अनुकूल राहील? आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संधी, बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी राहील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुढे सरकतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमच्या बोलण्यामुळे अनेक बंद दारे उघडू शकतात. मात्र प्रत्येक निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घेतल्यास अधिक यश मिळेल. संयम, नियोजन आणि सातत्य यांचा योग्य मेळ साधल्यास हा आठवडा अनेक आनंददायी अनुभव देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदारी देऊ शकतात आणि त्या जबाबदारीत तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे तुमच्या कामाविषयीचा विश्वास अधिक दृढ होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मुलाखतीचे किंवा चांगल्या ऑफरचे संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी निर्माण होईल. ऑनलाईन व्यवसाय किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. घाईपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिल्यास दीर्घकालीन यश मिळेल. तुमची कल्पकता आणि संवाद कौशल्य तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात आणि काही अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढू देऊ नका. घरासाठी किंवा वाहनासंदर्भात काही महत्त्वाचे खर्च करावे लागू शकतात. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल असला तरी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक राहील. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागते. जुन्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी योग्य नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे जाणवेल आणि भ व ई मात्रा श यासाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात आनंददायी आणि प्रेमळ राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादाच्या माध्यमातून दूर होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक आणि आनंददायी ठरेल. भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टींवरून वाट टाळल्यास घरातील वातावरण अधिक सुखकर राहील. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. नातेवाईकांची भेट होऊन घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेकांचे मन जिंकाल. कुटुंबासाठी दिलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची चिन्हे आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नियमित अभ्यास आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. ज्ञान वाढवण्याची प्रत्येक संधी स्वीकारा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला असला तरी धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि वेळेवर जेवण करणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे संतुलित आहार घ्या. जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा.
नियमित व्यायाम, प्राणायाम आणि योगाभ्यासामुळे शरीरात स्फूर्ती राहील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी घ्यावी. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. पुरेसे पाणी प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आहारावर भर द्या. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सकारात्मक सुधारणा जाणवेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास घडू शकतो. हा प्रवास लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्या संबंधांचा फायदा होईल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे समाजात मान सन्मान वाढेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रवास करताना कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मनाला समाधान मिळेल. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि मदतीच्या स्वभावामुळे अनेकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. उपाय. दर बुधवारी भगवान श्रीगणेशाची आणि श्रीविष्णूची पूजा करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र गरजूंना दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे. कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा आणि वाणीमध्ये गोडवा ठेवा. प्रत्येक सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकंदरीत हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नवीन संधी आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता असून व्यवसायातही विस्ताराचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि बचत वाढवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील, तसेच जोडीदार आणि प्रिय व्यक्तींचा उत्तम सहवास लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशाचा पाया मजबूत करणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही. या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देतील. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर रखडलेली अनेक कामे मार्गी लागतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा अपेक्षित यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. धन्यवाद.